कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अजून कोणीच कसं आलं नाहीये। अहो काय करायचं आता? पोरा खयत काय कळत नाही। ते रघुनाथ काय करतलो? ज्याची त्याची कर्म असच। मला तर खूप भीती वाटतेय। त्याला काही झालं तर? त्या नीरजची आई काही शांत नाही बसणार। आधीच पोलिसांची धमकी देऊन गेली ती। गप शुभ बोलणाऱ्या तर तोंड दिला म्हणून काय पण बोलायचं काय? हा? आणि उमा अगं कोणी परतला नाही म्हणजे असं पण असू शकतं ना की नीरज सापडलो, हा ते का परत घेऊन येत असतील? जरा चांगला विचार करा ना। आई निशी निशी काय ग? नीरज सापडा तू काळजी करू नकोस। सगळीकडे शोधलात का तुम्ही? हो सगळीकडे शोधलं। श्रीनिवास आणि बंधू काका पण शोधतात। ऋषी अगं रडून काय होणार? अजून सापडलं नाही म्हणून काय झालं? श्रीनुक सापडतील ते दादा आम्ही दोघांनी गावातली एक जागा नाही सोडला। सगळीकडे चौकशी केली पण नीरज कुठेच नाहीये। एवढं मीच बोलत होतय पण आता ना माकात भीती वाटू लागलेली आ। पण गावातून जाणार काय? गेलो असतात मुंबईत, हैला काम झेपला नसतात ना। ते असे जाणार नाहीत। त्यांचं माझ्यावर खरं प्रेम आहे आणि ते जे करत होते ना ते आमच्या प्रेमासाठी। ज्या माणसाने मला जिंकायला शिकवलं तो माणूस असा हार मानून जाऊच शकत नाही। हो निशी बरोबर बोलते। नीरजने एवढं सगळं त्याच्या प्रेमासाठी केलंय। त्याने शेतात काम केलं, पाणी भरलं, एवढंच काय त्याने नोकर म्हणून पण काम केलं या घरात। तो का जाईल परत? ते नाही गेलेत स्वतःहून। असं वाटतं ना तुका? हगो मग माका सांग खय गेला नीरज? हा नाही म्हणजे तुझा आणि त्याचा काहीतरी बोलणं झालं असेलच ना? इकडून जाण्याआधी भेटला होतात ना? तुमचं भांडण झाला काय? काय बोलला काय नीरज? अगो माका सांग ना, नीट आठव। ते का कुणी काय बोलला काय? किती सांगितलं ना तरी तू निशिक भेटणारच। पण आता तुझी अशी सोय करून ठेवताय ना की निशिक भेटूक तर सोड रे, बघूक पण तुका मिळणार नाही। निशी अगं यांच्याकडे काय बघतीयस तू? काकी काल रात्री बंधू काका काल रात्री त्यांना रागात बोलला होता। अगं काय बोलतीयस तू? हे निशी सरळ सरळ सांग हा, काय झालं आता? काल मी नीरज सरांना भेटायला गेले होते। तिथे बंधू काका आला आणि त्याने मला हात धरून घरात ओढत नेलं आणि जाता जाता तो नीरज सरांना बोलला, मी तुझी अशी व्यवस्था करेन की निशीला भेटणं सोड, तू तिला परत कधीच बघू शकणार नाही।
पण म्हणून हे असं काही करणार नाही. आणि त्यांनी असं केलं असलं तरी ते स्वतःच्या तोंडाने सांगणार आहेत का? इन्स्पेक्टर साहेब, ऐकलत ना तुम्ही? धमकी दिली होती या माणसाने माझ्या मुलाला. आणि फक्त धमकी नाही तर ह्या माणसाने तसं करून दाखवलं. माझ्या मुलाला काही झालं ना तर ह्याला जबाबदार तुम्ही असाल. सांगा कुठे आहे माझा नीरज? माका नाही माहित. असं कसं माहित नाही? बरोबर आहे. तुम्ही कसं सांगणार ना? तुमच्या भावाने परवानगी दिल्याशिवाय. इन्स्पेक्टर साहेब, हा डाव ह्या रघुनाथ खोतांचाच आहे. यांनीच हे सगळं प्लॅनिंग केलंय. आत्ताच त्यांच्या मुलींनी सांगितलं ना की काल नेमकं काय झालं होतं ते. साहेब, यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका. यांनी खूप छळलंय माझ्या मुलाला, टॉर्चर केलंय त्याला. या घरात राबताना मी पाहिलंय माझ्या मुलाला. नको नको ती शिक्षा दिली या लोकांनी. काय गुन्हा होता माझ्या मुलाचा? तर त्याने प्रेम केलं. आहे कुठे शिक्षा कायद्यात प्रेम करण्यासाठी? पण तुम्ही ती शिक्षा त्याला दिली. खूप पोचलेली आहे ही माणसं. भोळेपणाचा आव आणतायत. यांना आत्ताच्या आत्ता अटक करा. मॅडम, तुमचं मुलाबद्दलचं प्रेम आम्हाला कळतंय, पण कायद्याला पुरावा लागतो. आणि सध्या तरी यांच्या विरुद्ध कोणता ठोस पुरावा नाहीये. आता केवळ संशयित म्हणून आम्हाला याची चौकशी करावी लागेल. खोतांच्या घरात चौकशी? कोणाची? माझ्या लेकाची? अख्खो गाव दादा खोत म्हणतात माझ्या लेकाक. आजवर कितीतरी न्याय निवाडे त्याने स्वतः केलेले असत, आणि आज त्याच्यावर संशय कोण कसं घेऊ शकता? साहेब, माका काय वाटतं, ताईंचा काहीतरी गैरसमज झाला असणार. हो, हे असं काय करणार नाहीत. गावात जर कधी कोणाचा काही चुकला ना तर कडक शब्दात सुनावतील ते. स्वतः कधी काही चुकीचं करणार नाहीत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.